हां, काय नाव आहे आपलं? निलेश राठोड. किती दिवसापासून करता इथे? इथे मला जवळपास साधारण 4 महिने झाले. 4 महिने झाले. हो. इथे काय येता मग तुम्ही? इथे म्हणजे माझ्या माऊस म्हणून मला सुरुवातीला इथं आणलं. मला ॲक्च्युली पहिले माहीत नव्हतं इथचं. बरं बरं. हां. बट इथं आल्यानंतर आता मला असं आवड निर्माण झालेली आहे की कधी संडे येतो आणि कधी मी तिथे जाऊ. अरे वा वा, चांगली गोष्ट आहे. इथे मग कोणकोणतं काम करता तुम्ही? इथे आम्ही पूर्ण जेवढे ग्राउंड आहे समजा, जेवढं पूर्ण एरिया आहे पूर्ण साफसफाई करणे, हो हो, इथली स्वच्छता करणे. झाडांना पाणी देणे. हां, आणखी बोल आणखी काय करता? बरं, तिकडं आमचे सगळे सदस्य जमा झालेले आहे आणि त्यांनाही आपण भेटू आता. या ठिकाणी पूर्ण स्वच्छता केलेली आहे. अनेक सदस्य या ठिकाणी येत आहे आणि नवीन सदस्यांना नम्र विनंती करतो की या एकदा या वैकुंठ स्मशानभूमीला भेट द्या आणि सेवाधारी परिवारांशी जुळा. खरोखरच इथला अनुभव अप्रतिम असतो आणि तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत तुमच्या मनात ठेवू शकता. या ठिकाणी काही म्हणी लिहिलेल्या आहे आणि त्या फार मार्मिक आहेत. तर प्रत्येकांना एकदा मी नाव विचारतो आणि परत आम्ही आजच्या कार्यक्रमाची समाप्ती करतो. आपलं नाव सर? माझं नाव राजेश सुखदेवराव सुडके. किती वर्षापासून काम करता इथे? मी सर 6 महिन्यापासून करतो. 6 महिन्यापासून. बरं, जेव्हापासून तुम्ही या ठिकाणी काम करता तेव्हापासून तुमच्या जीवनामध्ये काही बदल झाले का? हो सर. कोणत्या प्रकारचे झाले? मला म्हणजे कामामध्ये उत्साह वाटतो बरं, आणि या ठिकाणी आल्यामुळे आनंद मिळतो. आनंद मिळतो. बरं, चांगली गोष्ट आहे. आणखी काही अनुभव या ठिकाणचा? माझे सेवानिवृत्त मित्रमंडळी आहे, भावबंदकी आहे किंवा माझे नातेवाईक आहे, यांच्यासोबत माझा संवाद होत राहतो. हो का? जीवनामधल्या बऱ्याचशा गोष्टी अडीअडचणी सोडवल्या जातात. म्हणजे मित्रता जुळते, मित्रता जुळते, आनंदी वाटते. आनंदी वाटते. बरं, आपला अनुभव सर? सर मी माजी सैनिक मधुकर खाडे. माजी सैनिक आहात का? हां. बरं, तर इथे येऊन इथे कसं वाटतं? 16 काम करायचो. मध्यंतरी तब्येतीमुळे सोडलं होतं. हो का? परत आता मी जॉईन केलेला आहे हा उपक्रम. अतिशय आनंद मिळतो हा काय हे इथं कोणी सहसा येत नाही, येत नाही. कोणाची इच्छा होत नाही, हां. पण आम्ही येऊन ते सर्व करतो त्यामुळे आम्हाला खूप म्हणजे परम सुख मिळते. जनतेसाठी काही संदेश आहे का नवीन सदस्यांसाठी? लोकांनी अशा ठिकाणी येऊन आपला हातभार लावावा. इथं बऱ्याच काही गोष्टी कमी आहे, कमतरता आहे. हो हो. ते दानशूर लोक आहेत, हां. त्यांनी इथल्या जी त्रुटी आहेत त्या दूर करण्याची इच्छा माझी आहे. आणि नगर परिषदेचं आता हे इलेक्शन झालेलं आहे. नगराध्यक्षांना आणि इतर जे नगरसेवक आहेत यांच्याकडून काही अपेक्षा आहे का तुमच्या? नक्कीच नक्कीच. कोणत्या प्रकारच्या आहे? अरे त्यांच्याकडून तर बरीच अपेक्षा आहे. या जे स्मशानभूमी आपण पाहतो, हो, बरंच काही करा म्हणजे जागा आहे करायला. जे झाडं लावलेले आहे त्यांना ट्री गार्ड पण पाहिजे. बिलकुल बरेच म्हणजे सर्व नगरसेवकाकडून अपेक्षा आहे. कारण पाण्याची? सर्व एरियाचा हा एक मेन भाग आहे. हो ना. शेवटी इथं यावं लागतं सर्वांना. बरं बरं, त्यांना निवेदन देणार का तुम्ही? नक्कीच, मग नक्कीच, सांगणार का? नक्कीच नक्कीच आमच्या याच्याकडून हा, सेवाधारी परिवाराकडून त्यांना आमंत्रित करून त्यांना निवेदन देता येईल. अध्यक्ष असतात सर्व नगरसेवकांना. बरं बरं, आणखी सुंदर वाटेल, चांगलं वाटेल, बिलकुल बिलकुल इथं प्रसन्न वाटलं पाहिजे. प्रसन्न वाटलं पाहिजे आल्याबरोबर. तुम्हाला किती वर्ष झाले सर? तर मला 2 वर्ष झाले तिथे. 2 वर्ष झाले. आणि काही अनुभव इथं आल्यानंतरचा? आल्यानंतर आनंद वाटतो, उत्साह वाढतो, घरच्यांना सुद्धा प्रेरणा चांगलं वाटते. आणि तुमचे जे नातेवाईक आहे यांना माहीत झाल्यानंतर ते काय म्हणतात? चांगलं आहे म्हणतात. हो का? त्यांची सुद्धा इच्छा होते पण ते वेळ मिळत नाही. वेळ मिळत नाही. या ठिकाणी रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस असतो आणि त्या दिवसी सकाळी उठून येणं म्हणजे थोडंसं त्रासाचं वाटत असेल. मंडळ जुळलेले आहेत. बरं बरं. हा केशव माझा मित्रच आहे. हो हो. एक फोन केल्यावर तो एक दिवस आला की रोज झाला. हो हो, ताबडतोब येतात ते. ताबडतोब. नवीन माणूस आला हा. की तो जॉईन होण्याचाच प्रयत्न करतो, कारण त्यालाही इथं आल्यानंतर आनंद मिळतो. आनंद मिळतो. तुम्हाला किती वर्ष झाले सर? मला 2 महिने होऊन राहिले जवळपास. बरं बरं. हा गजानन वाघ माझा मित्र आहे, त्याच्यावरून जुळलेला आहे. मी केशव रामराव ठाकरे, निवृत्त हायस्कूल मुख्याध्यापक, मोहरीला होतो. बरं बरं. आता त्याच्यानंतर इथं वैकुंठ सेवाधारी परिवारामध्ये जुळलेला आहोत जवळपास 2 महिन्यापासून आणि चालूच आहे. बरं, तुम्ही तुमच्या इतर मित्रमंडळींना असं सांगता की मी या ठिकाणी येतो रविवारी आणि सेवा देतो, तर त्यांच्या बिरकुल येऊ पाहू करू अशा पद्धतीचं असते. हो का? काही जण जुळलेले राहतात समजा, येतात. बरं बरं.
बरं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आता व्यवहारे सरांना विचारतो मी, या ठिकाणचे ते संस्थापक संघटकापैकी आहे, त्यांना भरपूर माहिती आहे या ठिकाणची. तर सर तुमचं प्रथम अभिनंदन करतो व्यवहारे सर. आणि तुम्ही मला सांगा की आतापर्यंत सामाजिक संस्थेचे लोक येऊन इथे काम करतात, स्वच्छता करतात, आणि कधीकधी तुम्हाला असंही वाटत असेल की या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, जे पाईपलाईन आहे त्याची व्यवस्था पाहिजे, झाडांना ट्री गार्ड पाहिजे, आणि वृक्षारोपणासाठी साहित्य पाहिजे. अनेक कमतरता आहे या ठिकाणी. आणि नगर परिषदेचे जे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी, नगरसेवक आता आपल्याला भेटतील 21 तारखेनंतर, आणि त्यांच्याकडे जाऊन कोणती मागणी करणार किंवा त्यांना काय सांगणार, थोडक्यामध्ये सांगितलं तर बरं होईल सर. तर गेल्या 2 वर्षापासून हां. गजानन भाऊ नाखले जे आमचे मित्र आहेत हो. त्यांच्या प्रेरणेनं हा उपक्रम सुरू झालेला आहे. आणि या 2 वर्षामध्ये बरेचसे सेवानिवृत्त असतील किंवा प्रोफेशनल लोक जे आहेत ते याच्यामध्ये जुडलेले आहेत. बरं. आणि या 2 वर्षामध्ये इथं आम्ही काही उपक्रमसुद्धा राबवलेले आहे. त्याच्यामध्ये वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम घेतला होता कवी संमेलनाचा. हो. तेथे सुद्धा कारंजातील ज्येष्ठ नागरिक आणि या 2 वर्षातील स्मशानभूमीची जी अवस्था आहे, जे रूप आहे, हां. ते संपूर्ण बदललेलं आहे. हां. आणि विशेष म्हणजे मला एक गोष्ट सांगायची आवडेल की आपले नगर परिषदेचे मुख्याधिकारी हो. माननीय महेश वाघमोडे साहेब हे नुकतेच काही महिन्यापूर्वी म्हणजे जॉईन झालेले आहेत हो. नगर परिषदेला. हां. आणि त्यांना सुद्धा स्मशानभूमीचे आवड आहे. एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं होतं किंवा तुम्ही वेगवेगळे उपक्रम करताना किमान महिन्यातून 1 वेळा स्मशानभूमीला भेट द्यावी, असं त्यांचं मत होतं. बरं. तेव्हा त्यांना याची कल्पना नव्हती की कारंजामध्ये गेल्या 2 वर्षापासून अशा प्रकारचा स्वच्छतेचा उपक्रम सुरू आहे. आणि जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी 8-10 दिवसाच्या आतमध्ये हे जे कलरिंग वगैरे केलेली आहे, पेंटिंग केली आहे, पूर्ण गेटची कलरिंग असेल, बाकीचे या शेडची कलरिंग आहे, त्यांनी 8 दिवसामध्ये संपूर्ण कलरिंग वगैरे करून दिली. आणि तेव्हा आम्ही त्यांना भेटीबद्दल बोललो किंवा तुमची भेट घ्यायची आहे. तेव्हा साहेब म्हणत तुम्ही ऑफिसमध्ये काही येऊ नका, मी स्वतः स्मशानभूमीमध्ये येईल. ते त्यांनी वेळ दिली संध्याकाळी 7ची. सर्वजण आम्ही 7 वाजता जमलो आणि त्यांचा सत्कार केला. त्यांनी सुद्धा या स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये काही गोष्टी या ठिकाणी आपले मतं व्यक्त केली. आणि तुम्हाला सांगताना आनंद वाटेल की कारंजा मानोरा मतदारसंघाच्या आपले आमदार सईताई डहाके आणि आपले मुख्याधिकारी यांच्या सहकार्याने फार मोठा निधी या स्मशानभूमीला उपलब्ध झालेला आहे. त्यामुळे या 2 वर्षामध्ये या स्मशानभूमीचा फार मोठा कायापालट होणार आहे. म्हणजे आपल्या इथं जे स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांच्या नावाने जे पर्यटन आहे, ते पर्यटनानंतर हे सुद्धा एक पर्यटन म्हणून पर्यटन स्थळ बनवण्याचा आपण पाहणार आहोत प्रकल्प आहे. अच्छा. तर या ठिकाणी बरेचसे मंडळी नित्यनेमाने येतात, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि अजून काही महिला मंडळी सुद्धा आहेत, भजन महिला मंडळी, त्यांची सुद्धा एखाद्या रविवारी सेवा देण्याची इच्छा आहे का? पाहू आपण तोही उपक्रम या ठिकाणी साजरा करू. चांगली गोष्ट आहे, त्यांचं स्वागत आहे आपल्या परिवारातर्फे. फार सुंदर उपक्रम आहे आणि आपल्याला सुंदर वनासारखं फार आवश्यक आहे आणि सगळे लोक येतील, पाहतील. अभिनंदनीय कार्य आहे तुमचं सर. 2 मिनिटाची एक कविता आहे. म्हणजे स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर खऱ्या जीवनाचं मर्म आपल्याला समजते. अच्छा. आणि नेमकं स्मशानभूमी काय आहे याच्याविषयी मी 8 ओळी लिहिलेल्या आहे. अरे वा. तर प्रस्तुत करा. कविता आहे. 7-12 किंवा नमुना ड नावाने नसतानाही. अच्छा. 7-12 किंवा नमुना ड नावाने नसतानाही प्रत्येकाचा हक्काचा निःशुल्क जमिनीचा तुकडा राखीव असतो येथे. अच्छा. प्रत्येकाचा हक्काचा निःशुल्क जमिनीचा तुकडा राखीव असतो येथे. त्याला कुणी स्मशानभूमी म्हणतात तर कुणी दफनभूमी. अच्छा. या भूमीत धान्य उगवत नाही, या भूमीत धान्य उगवत नाही, ना हिरवे स्वप्न फुलत नाही, तर उघडे पडतात कोवळे बीजांकुर नि मावळते भविष्याची उमेद. पाय ठेवताच इथे विरक्तीचे रोपं उगवतात.
पाय ठेवतात इथे विरक्तीचे रोपं उगवतात आणि क्षणभर का होईना आसक्ती पळून जाते आपोआप. क्षणभर का होईना आसक्ती पळून जाते वा वा आपोआप. वा. ही भूमी काळीज पिळवून दुःखद घटनांचे सांत्वन करते. ही भूमी काळीज पिळवून दुःखद घटनांचे सांत्वन करते हा. आणि मायेच्या ममतेने लपेटून घेते कुशीत. आणि मायेच्या ममतेने लपेटून घेते कुशीत. हा. तेव्हा आयुष्याचे खरे गमक गवसते आणि कळून चुकते आपल्या अस्तित्वाचे मर्म. ही भूमी अंतिम संस्कार करते पार्थिवावर. ही भूमी अंतिम संस्कार करते पार्थिवावर. हा. श्रद्धेने वाहते फुले हा. आणि वाचते त्यांच्या तथाकथित प्रवासाचे पाडे. श्रद्धांजली. अच्छा आणि अच्छा. वाचते त्यांचे तथाकथित प्रवासाचे पाडे. हा. अखेर राबणाऱ्या, कंटाळणाऱ्या, त्रासलेल्या, छळलेल्या आणि थरथरणाऱ्या जीवाला या भूमीत चिरकाल विश्रांती मिळते. या भूमीत चिरकाल विश्रांती मिळते. वा वा वा. व्यवहारे सरांनी अप्रतिम कविता प्रस्तुत करून जीवन दर्शन घडवून दिलं की या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काय होते, कसं वाटते. आणि 7/12 तो कॅन्सल होतो आणि नवीन 7/12 सगळ्यांचा एकच आहे. आणि म्हणूनच तर तिथं म्हणी लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्येही सांगितलेलं आहे की गरीब असो, अमीर असो, श्रीमंत असो, कोणी असो, फक्त बस बिस्तर उसका सोने का एक ही है. और जब वो सोता है तो अंतिम शांति मिलती है. कभी न उठने के लिए न जागने के लिए. उसने जो अपने जीवन में काम किया है दोस्तों, उस कार्य पर हम सभी ने चलना चाहिए, ऐसा ही लोग कहते हैं. वो टाटा, बिरला, अंबानी, अदानी रहे या कुछ भी रहे, अपने साथ में कुछ भी लेकर नहीं जाता है. सामने ये जो गाड़ी है अंतिम सफ़र के लिए, गाड़गे बाबा वहाँ पर है और बस वही हमें यहाँ पर लाती है और यहाँ पर अंतिम संस्कार करती है. बहुत अच्छी बात है. इसका मर्म जानने वाले के लिए बहुत महत्वपूर्ण है दोस्तों. आप सभी से निवेदन करना चाहूँगा कि एक न एक दिन यहाँ पर आइए, देखिए कितना मज़ा आता है. आज का हमारा कार्यक्रम यहीं पर समाप्त होता है. और इस चैनल को यदि आपने सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब कर लीजिए, वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए. दोस्तों, अपने लिए तो सभी जीते हैं, समाज के लिए जीने में बहुत मज़ा आता है. एक न एक दिन हर व्यक्ति को यहाँ पर आना ही पड़ेगा. लेकिन उसके पहले यहाँ पर आकर देखिए और फिर आपको प्रेरणा मिलेगी, नई उमंग आएगी. आने वाली हमारी जो नस्ल है, जो पीढ़ी है, उनको कुछ न कुछ सीखने के लिए रास्ता मिलेगा. आप सभी से फिर से निवेदन करना चाहता हूँ कि यहाँ पर आइए. कारंजा निवासियों से विशेष निवेदन करना चाहता हूँ कि यहाँ एक बार अवश्य आइए. यहाँ पर डरने की ज़रूरत नहीं है. न यहाँ पे भूत है, न प्रेतात्मा है या कुछ है, कुछ भी नहीं है. यहाँ शांति है. बस यही शांति हमारे जीवन में लाने की ज़रूरत है दोस्तों. इसी के साथ आज का ये कार्य हम समाप्त करते हैं. फिर मिलेंगे अगले इतवार. आपका हम स्वागत करते हैं. तब तक के लिए नमस्कार.